नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, राज्यातील लाभार्थ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न आहे की सर, जानेवारीचे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार? आणि हा प्रश्न विचारणारे दिव्यांग बांधव आहेत, विधवा महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, आजारी व्यक्ती आहेत. या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण मित्रांनो, लाभार्थ्यांकडून प्रश्न आहे की पैसे कधी येणार. तर याविषयी माहिती जाणून घेत असताना तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी स्पष्टपणे सांगतोय की मागील महिन्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय जाहीर न करता हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वाटप केले. तर हे शासन निर्णय जाहीर न करण्याचं कारण म्हणजे काय? तर त्या शासन निर्णय जाहीर केल्यानंतर ते प्रोसेस करावी लागते आणि त्या प्रोसेस नंतर हे वितरित होतात. तर या प्रोसेसला जास्त काळ जाणार होता, म्हणून हे पैसे शासन निर्णय न जाहीर करता वाटप केले. परंतु तो शासन निर्णय सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर केला जाणार आणि जानेवारीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, तर या संदर्भात सुद्धा शासन निर्णय जाहीर होणार आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून तुम्हाला घोषित केलं जाणार की बाबा एवढं अनुदान जाहीर करून निधी वितरित केलं जाणार आहे. या संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय येणार. आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली की निराधार बांधवांचे पैसे आम्ही महिन्याच्या पहिल्या दिवशी दिला किंवा 1-2 तारखेला देणार, अशा पद्धतीची घोषणा मुख्यमंत्री यांनी केलं. आणि त्याच अनुषंगाने मागील हप्ता हा आपल्याला 2 का 3 तारखेला वाटतं मिळाला. तर 2 तारखेला 3 तारखेला मिळाला म्हणजे 1 तारखेपासून म्हणजे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार किंवा पहिल्या 1-2 दिवसामध्ये वितरित होणार, अशा पद्धतीचं भाष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलं. मग तो जर विचार केला तर आत्ता आपल्याला जानेवारीचे पैसे हे 1-2-3 फेब्रुवारी या महिन्यामध्ये मिळणार का, हा अतिशय महत्त्वाचा विषय आपण विचार करणं खूप गरजेचं आहे. आत्ता आजची 20-21 तारीख आहे, अद्याप शासन निर्णय नाही आहे. शासन निर्णय आल्यानंतर 5-6 तारखेनंतर वेबसाईटवरती नोटिफिकेशन येतं की बाबा वितरित केले जाणारी तारीख अशी असणार आहे, पोर्टलवरती माहिती दिली जाते. परंतु शासन निर्णय जोपर्यंत येत नाही, वेबसाईटवरती अपडेट येत नाही, तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. परंतु मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला एक विनंती असेल की जर समजा तुम्ही जानेवारीचा पैसा हा फेब्रुवारीमध्ये जर देणार असाल तर फेब्रुवारीचा हप्ता तुम्ही मार्चमध्ये देणार, म्हणजे एक महिना तुम्ही पुढे ढकलताय. राज्य सरकारच्या माध्यमातून जो निर्णय घेतलेला आहे किंवा मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे किंवा प्रत्येक महिन्याच्या आम्ही 1-2 तारखेला सुरुवातीलाच हे पैसे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये देणार. पण मग जानेवारीचा पैसा ऑलरेडी तुम्ही लेट करत आहेत, मग तो चुकीच्या पद्धतीने होते. म्हणजे तुम्ही पूर्ण महिना घेताय स्वतःकडे आणि मग नंतर तुम्ही हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देताय, तर हे कुठेतरी वेगळ्या दिशेने जात आहे. शासनाला विनंती असेल की तुम्ही महिन्याचे सुरू होण्याच्या अगोदर हे पैसे देणं अपेक्षित आहे. परंतु मित्रांनो, असं शक्यतो होणार नाही. पूर्ण महिना राज्य सरकार स्वतःकडे राखून ठेवणार आणि मग महिना झाल्यानंतर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. अशा पद्धतीचं पुढचं सिस्टम हा चालू राहणार आहे. याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती द्यायची होती. तर या व्हिडिओच्या माध्यमातून हप्ता कधी जमा होणार, तर हप्ताची तारीख जर राज्य सरकारच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या शब्दानुसार जर विचार केला तर 1-2 तारखेला येणं अपेक्षित किंवा येऊ शकतो. पण त्याचबरोबर शासन निर्णय येणार का, तर शासन निर्णय मागील महिन्यात सुद्धा येणार आणि या महिन्यात सुद्धा येणार, अशा पद्धतीची मला या ठिकाणी वैयक्तिक वाटतं. त्यामुळे मी माझ्याकडून हे तुम्हाला माहिती देतोय. मी तुम्हाला या अगोदर सुद्धा सांगितलं होतं की बाबांनो, निवडणुकीच्या काळामध्ये हे तुम्हाला पैसे येणार नाही, तर कोणत्याही प्रकारचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत. एकंदरीत सर्व बाजूने विचार करता मी तुम्हाला माहिती सांगत असतोय. तर लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न होता, सर पैसे कधी जमा होणार, तर याविषयी अधिकृत माहिती किंवा शासन निर्णय जेव्हा येईल त्यावेळेसच पुढे आपल्याला तारीख सुद्धा समजणार आहे. तोपर्यंत आपल्याला वाट बघणं गरजेचं आहे, त्यावेळेला पर्याय नाही आहे लक्षात. त्यामुळे जशी काही अपडेट येईल ती तुमच्यासमोर ठेवली जाणार. लाभार्थ्यांचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर देण्याच्या हिशोबाने या ठिकाणी ही व्हिडिओ बनवली. सदर माहिती सर्वांना शेअर करा. जाता एकच सांगेल की आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जो आहे, हा व्हॉट्सअप ग्रुप चुकीच्या लोकांनी, आपण चुकीचं लोक नाही म्हणता येणार, पण चुकीच्या पद्धतीने व्हॉट्सअपकडे रिपोर्ट गेल्या असल्या कारणाने तो व्हॉट्सअप जो नंबर आहे हा आपला बंद केलेला आहे, बॅन केलेला आहे. पण काळजी करू नका, आपण रिक्वेस्ट टाकलेली आहे, आपण तो लवकर रिस्टोर होईल. आणि जर तो अकाउंट किंवा तो मोबाईल नंबर चालू झाला नाही तर मात्र आपण दुसरा मोबाईल नंबर घेऊन नवीन व्हॉट्सअप चालू करू. तर त्याविषयी तुम्हाला सांगायचं होतं की त्या ठिकाणी मला अपडेट देणं शक्य नाही आहे सध्या तरी. यूट्यूब चॅनलवरती मी जे काही जोपर्यंत व्हॉट्सअप ग्रुप चालू होत नाही आपले,
तोपर्यंत मात्र तुम्हाला याच चॅनेलवरती माहिती मिळणार. त्यामुळे चॅनेल आपल्याला पाहत चला, म्हणजे जी काय माहिती येईल ती तुमच्यासमोर ठेवणार. सध्या स्थितीला व्हॉट्सअपवरती कोणत्या प्रकारचा मला मेसेज टाकता येत नाही आणि कोणत्या प्रकारचे रिप्लाय देता येत नाही. आता ही जी व्हिडिओ आहे ही व्हिडिओसुद्धा मी शेअर करू शकत नाही, फक्त आपल्या चॅनलवरती असणार, तर सर्वांनी पाहून घ्या. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.